वसई विरार नालासोपारा परिसर जलमय, अनेक सोसायटी, चाळी आणि दुकानांमध्ये अजूनही पाणी। वसई ते नालासोपारा रेल्वे रूळ देखील पाण्याखाली। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर। मनोर राष्ट्रीय महामार्गावरची मासवणमध्ये पालघरकडे जाणारी वाहतूक ठप्प। पाणी साचल्यामुळे रुग्णाला घेऊन जाणारी खासगी कार पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडली। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ। रामकुंड परिसरामधील टपऱ्या, दुकानं हटवण्यासाठी सुरुवात। नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटामध्ये मुसळधार पावसाचा फटका। हिवाळा पॉइंट जवळ दगड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर। वाहन चालकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन। इगतपुरीमधल्या पवारनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी भरायला सुरुवात। नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू। सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवरती पोलिसांची नाकाबंदी। तब्बल 18.5 तासांनी अखेर मुंबई पुणे मिसिंग लिंक सुरू। दरड कोसळल्यामुळे वाहतूक होती ठप्प। 7,000 कोटी खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकच्या कामाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित। मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता। दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे कोलमडली। 17 गाड्या रद्द, 31 गाड्यांचे मार्ग बदलले। आळंदीमधल्या पूरस्थितीमुळे उद्याच्या पालखी सोहळ्यावरती निर्बंध। मानाच्या 56 दिंड्यांमधल्या 560 वारकऱ्यांना परवानगी। वारकऱ्यांना थेट पुण्यामध्ये येण्याचं आवाहन। जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची शुक्रवारी मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चा। शरद पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय येणार या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। वाराणसीहून नागपूरला येणाऱ्या महिलांना दानापूर सिकंदराबाद रेल्वे गाडीमध्ये भयानक अनुभव। आरक्षित डब्यामध्ये विनयभंग, छेडछाड। रेल्वे गाडीच्या समोर उतरून रेल रोको करूनही उपयोग नाही। यूपी नागपूर पोलिसांची बेफिकिरी। संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सुरू होण्याआधीच जुन्या वादाला फोडणी। संस्थान आणि नाथवंशज मानाच्या अधिकारावरून आमने सामने।